सध्या संपूर्ण महाराष्ट्रात निवडणूक ग्रामपंचायत अधिनियमानुसार विविध जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2019 पार पडत आहे। या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत लढवली जात असून त्यांच्या नेतृत्वात सदर ग्रामपंचायत इलेक्शन लढवले जात आहे। सध्या निवडणुकीत ग्रामपंचायतीत सरपंच पद राखीवबाबत निवडणुकीनंतर जाहीर होत असल्याने सरपंच पदाच्या उमेदवारांचे या राखीव जागाकडे लक्ष लागून आहे। त्यामुळे जो तो आपापल्या पॅनल उभे करून इच्छुक उमेदवारी दाखल करीत आहे। आज दिनांक 29 डिसेंबर 2020 रोजी व दिनांक 30 डिसेंबर 2020 अखेर तालुक्यातील धारवाड येथील प्रभाग क्रमांक 2 मधील महिला या पदासाठी ॲडव्होकेट रंजना वाल्मिक कचवे व ओबीसी प्रभाग 2 मधून पुरुष गटासाठी ॲडव्होकेट वाल्मिक कचवे तसेच प्रभाग क्रमांक 3 मधून प्रदीप निंबा कचवे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। ॲडव्होकेट रंजना वाल्मिक कचवे या माजी सरपंच राहून चुकले असून त्यांना राजकारणाचा व गावाच्या विकासासाठी पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जात आहेत व सरपंच होण्याचा मान पुन्हा मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळेस व्यक्त केला। तसेच खंडलाय बुद्रुक येथील देखील ग्रामपंचायत निवडीसाठी ग्रामविकास पॅनल तर्फे उत्तम पगारे सर, साहेबराव दोंडू माडी, विठ्ठल बिला माडी, संतोष राजेंद्र बोरसे, अनुसयाबाई आबाजी पाटील, शांताराम राजाराम माडी, मीराबाई शांताराम माडी, कविता दीपक माडी, दीपक धनराज माडी, ज्योती उत्तमराव पगारे आदींनी आपले नामनिर्देशित पत्र दाखल केले आहेत। सदर निवडणुकीत कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। तसेच धुळे तालुक्यातील विसरणे गावातील देखील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी परिवर्तन पॅनलतर्फे आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले, ज्यात पॅनल प्रमुख रवींद्र विठ्ठल पाटील यांच्या नेतृत्वात सदर उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले, ज्यात सविता रवींद्र पाटील, प्रतिभा विकास पाटील, रामा श्रावण भिल, वाल्मिक तानकू भिल, पांडुरंग दौलत भिल, भारतीबाई भानुदास पाटील, राधिका रवींद्र पाटील, वंदना महेंद्र पाटील, महेंद्र पोपट पाटील, अनुसयाबाई जगन्नाथ पाटील, सुनील सुभाष पाटील या सर्व उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केला असून येत्या निवडणुकीत ग्रामपंचायतीमध्ये परिवर्तन पॅनलच विजयी होईल असा विश्वास यावेळेस त्यांनी व्यक्त केला आहे। तसेच दयाने येथील देखील प्रभाग क्रमांक 1 मधून प्रल्हाद महारू मराठे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करत ग्रामपंचायत निवडणुकीसमोर सामोरे जात आहेत। धुळे तालुक्यातील खेडे येथील देखील जिभाऊ ओंकार अमृत सागर, सतीश शामराव अमृत सागर व प्रभाग क्रमांक 4 मधून भुरा तानकू अमृत सागर यांनी देखील आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। धुळे तालुक्यातील विंचूर येथून देखील भाजपातर्फे पॅनल उभा करण्यात आला असून या ठिकाणी पॅनल प्रमुख म्हणून दिनकर महादेव देसले, भाऊसाहेब देसले, विठ्ठल सुखदेव देसले यांच्या नेतृत्वात सदर पॅनल उभा करण्यात आला असून यात प्रभाग क्रमांक 1 मधून यशोदाताई सुखदेव देसले, ज्योती नितीन सोनवणे, संजय सुभात सोनवणे, बेबाबाई हेमराज देसले, प्रभाग क्रमांक 2 मधून बेबाबाई हंसराज देसले, मीनाबाई मनोहर देसले, भालचंद्र दिगंबर देसले, मनोहर युवराज देसले, प्रभाग क्रमांक 3 मधून भारत निंबा देसले, भाऊसाहेब सुखदेव देसले, दिवाण पंडित देसले व ओपन मधून दिवाण पंडित देसले, तसेच प्रभाग क्रमांक 4 मधून योजना राजेंद्र देसले, मंगलबाई विलास पगारे, ताराबाई पोपट भिल आदींनी उमेदवारी आपले नामनिर्देशित पत्र दाखल केले असून पॅनल प्रमुख दिनकर महादेव देसले, भाऊसाहेब देसले व विठ्ठल सुखदेव देसले यांच्याच पॅनलला भरघोस मतांनी विजयी होईल असा विश्वास यावेळेस भाऊसाहेब देसले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना दिला। तसेच सावता माधव माडी, वंदना सावता माडी, बापू त्र्यंबक पाटील, मोहन भीमराव पाटील, तुकाराम संतोष माडी, मीराबाई परशुराम आहिरे, मनीषा प्रमोद देवरे, जयंतबाई त्र्यंबक देवरे, मंगलाताई भाऊसाहेब देवरे, अनिता तुकाराम आहिरे, लखुबाई अजय पाटील आदी सर्व उमेदवारांनी विकास पॅनल दोंदवाड या ठिकाणाहून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असून गावाच्या विकासासाठी आम्ही कार्यतत्पर राहू असा विश्वास त्यांनी यावेळेस वृत्तवाहिनीशी बोलताना मनीषा देवरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। धुळे तालुक्यातील लडिंग येथील संबाप्पा गवडी यांच्या नेतृत्वात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। अंजनाबाई
अंजनाबाई तसेच संगीता शिनकर, संगीता गोकुळ ठाकूर, दगा पंचम पवार, गोविंदा खंडू नागपुरे, देवकाबाई, निर्मलाबाई झिपरे, मन गांगुर्डे, लक्ष्मीबाई सोनवणे आदींनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असून गावाच्या विकासासाठी सदर पॅनल उभा करण्यात आला असून यावेळेस संबाप्पा गवडी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। तसेच धुळे तालुक्यातील निमखेडी येथील देखील विकास आघाडी पॅनल उभा करण्यात आला असून या ठिकाणी खेडीतून संदीप अशोक पाटील, आयजा ऐरे, जंगलू रतन ठाकरे, सुनंदा भगवान ठाकरे, संदीप बैसाने, पुरी पाटील आदींनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून गावाच्या विकासासाठी आम्ही नेहमीच तत्पर राहू असा विश्वास व्यक्त करीत सदर पॅनल उभा करण्यात आला असून गावाच्या विकासासाठी सदर निवडणूक लढविली जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले। ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रमांक 2मधून ओबीसी जागेवर उमेदवारी करत आहे। मी धुळे येथे वकिली व्यवसाय करतो 20 वर्षापासून। यापूर्वी देखील माझी मिसेस नरवळ ग्रामपंचायतीची माझी सरपंच होती। लोकांच्या प्रेमापोटी लोकांच्या आग्रहास्तव माझी उमेदवारी आहे आणि मी निश्चितच प्रचंड मतांनी निवडून येईल। तरी माझी सर्व मतदारांना विनंती आहे की मला भरघोस मतांनी निवडून द्या। अर्चना वाल्मिक कचवे, मी धुळे कोर्टात प्रॅक्टिस करते। त्याचबरोबर मी विवाहोत्तर आणि विवाहपूर्व समुपदेशनाचं कार्य करते। यापूर्वी 2005मध्ये देखील मी नरवळ गावाची सरपंच राहिले आहे। त्याचबरोबर 2007मध्ये मी मार्केट कमिटीचं इलेक्शन
नगरच्या वॉर्ड क्रमांक 2मधून जनरल महिला या जागेवर उमेदवारी करत आहे. तरी सर्व मतदार बंधू भगिनींना माझी नम्र विनंती की मला भरघोस मतांनी निवडून देऊन विजय करा. पंचायत निवडणूक 2020 याच्यासाठी आम्ही खंडलाय बुद्रुक तालुका जिल्हा धुळे या गावाहून या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो आहोत. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही गावामध्ये जी विकास कामं केलेली आहेत आणि सर्वसामान्य माणसासाठी जे काम केलेलं आहे त्या कामामुळे आम्हाला 100% खात्री आहे की आमचं पूर्ण पॅनल या गावामध्ये पुन्हा निवडून येईल आणि आमच्याच ग्रामविकास पॅनलचा सरपंच त्या गावामध्ये होईल अशी आम्हाला अपेक्षा वाटते. कारण लोकांचा विश्वास आणि आमचा लोकांवर असलेली श्रद्धा याच्यामुळे आम्हाला या ठिकाणी 100% यश मिळणार आहे. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं. आपण पत्रकार बांधव आमच्यावर प्रेम व्यक्त केलं त्याबद्दल तुमचेही आभार. थँक्यू. गावाचं नाव सांगा, आपलं नाव सांगा पहिले अगोदर. आमचं गाव विसरणे, धुळे तालुका. आमचा परिवर्तन पॅनल विसरणे गावात पहिल्यांदाच पॅनल टाकलेला आहे. हा पॅनल बुथोना भविष्य असा पॅनल टाकलेला आहे आणि ज्यांच्याकडे 50 वर्षापासून सत्ता होती सत्ता काबीज करण्यासाठी पूर्ण गावाने ठरवलेलं आहे. मी एकटा पॅनल गावाचा विकास करण्यासाठी पूर्ण गावाने ठरवलेलं आहे. मी एकटा काही करू शकत नाही. जे गाव करेल तेच मी करणार आहे आणि गावासाठी मी सदैव बिलकुल कुठल्याही परिस्थितीने हजर राहणार आहे. माझ्यासाठी जसं आज पूर्ण गाव एकत्र येऊन पूर्ण गावाने सहकार्य केलेलं आहे. जवळजवळ 1 महिन्यापासून 4 महिन्यापासून गाव माझ्यासोबत लागलेलं आहे आणि 1 महिन्यापासून बिलकुल लहान मोठे वयस्करपासून सर्व गाव एकत्र आहे. यापुढेही गाव माझ्यासोबत राहणार आहे आणि मी पण शपथ घेतो आहे की मी पूर्ण गावाचा ऋण राहील. पूर्ण गावात कुठल्याही परिस्थितीत काही अडचणी आल्या तर मी सॉल्व करेन. माझा पॅनल हा 1001% विजयी होणार. कुठलीही शंका नाही आणि विकासाची कुठलीही कामं केल्याशिवाय मी राहणार नाही. गावात 50 वर्षापासून सत्ता असलेल्या लोकांनी कुठलाही विकास केलेला नाही. तुम्ही गावात माझं मीडियाला पण सांगणे, विसरणे गाव एकदा येऊन बघा. फक्त एक पाण्याची योजना आहे, ती सरकारी योजना आहे. ती सरकारी योजना केलेली आणि केल्यानंतर सुद्धा ते लोक म्हणत आहे आम्ही घरून पैसे टाकले आणि मग केले. असं कुठली योजना आहे की ती घरून पैसे टाकायला. ठीक आहे, त्यांनी जे केलं असेल नसेल, पण आता मला जे करायचं आहे गावासोबत 100% मी गावासोबत आहे. गावही माझ्यासोबत आहे. यापुढे माझा जो विकास आहे तो चालू राहणार आहे. च्या निवडणुका या घोषित झालेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात धुळे तालुक्यातल्या ज्या 72 ग्रामपंचायती आहेत त्यातली विंचूर ही ग्रामपंचायत एक मोठी ग्रामपंचायत म्हणून आज आम्ही सगळं 11 लोकांनी उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि गेल्या 10 वर्षापासून विंचूर ग्रामपंचायत ही भारतीय जनता पार्टीच्या झेंडा त्या ठिकाणी आम्ही रोवला होता आणि 10 वर्षापासून जे आम्ही विकास कामं केलेली आहेत, विकासाची कामं आणि संपूर्ण जनतेचा आशीर्वादाच्या जोरावर आणि विकासाच्या जोरावर आम्हाला आत्मविश्वास आहे की पुन्हा आमचे 11च्या 11 पूर्ण पॅनल हा निवडून येईल अशी या ठिकाणी मी एक आत्मविश्वास व्यक्त करतो. आम्ही दोंदवाड गावाचे उमेदवार. आमच्या पॅनलचे नाव विकास पॅनल. आम्ही सगळ्यांनी आज इथे फॉर्म भरलेला आहे आणि गावाचा विकास करून गावाला तालुक्यात एक वेगळं स्थान देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी सगळ्यांना विनंती आहे की आम्हाला भरघोस मतांनी विजयी करून गावाचा विकास करण्याची एक संधी द्यावी. धन्यवाद. ग्रामपंचायत यांच्याकडनं आम्ही आज उमेदवारी अर्ज आम्ही आज दाखल केलेला आहे. तरी सर्वांनी विकास पॅनलला खूप मतांनी भरघोस मतांनी विजयी करा हीच आमची मागणी आहे. तुमची लोकसंख्या किती आहे गावाची? लोकसंख्या 1000
हजार लोकसंख्येचं हे तोंडवाड हे गाव असून यात निवडणुकी जारी झाली असून तरी सर्वांनी मी विनंती करतो की आपण आमच्या पॅनलला विकास पॅनलला सर्वांनी भरघोस मतांनी विजयी करा हीच नम्र विनंती. धन्यवाद. जागा किती एकूण? क्रांती पॅनल आहे आणि गावाच्या विकासासाठी आम्ही सदैव सहकार्य करत राहतो. तरी यावेळेला गावकऱ्यांच्या सहकार्याने आमचा पॅनल 100% विजय होणार आहे. पॅनल नाव काय आपलं? पॅनलचं क्रांती पॅनल. पंचायत निवडणूक विकास आघाडीचा पॅनल करून आमच्या संदीप अशोक पाटील पॅनल प्रमुख, तसेच विनोद शाह, सुनील शाह फकीर हे उपपॅनल प्रमुख, आमचा सर्व धर्म समभाव असा महाविकास आघाडीचा पॅनल निमखेडी गावात उभा करत आहोत. तरी सर्व निमखेडी ग्रामस्थांनी या महाविकास आघाडी सर्वभाव हा पॅनल धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा आहे. गोरगरिबांचा शिवशक्ती, भीमशक्ती व बाबासाहेब व शिवशक्ती असा शिवशक्ती, भीमशक्ती, तसेच वीर एकलव्य, तसेच आमचे मोहम्मद साहेब पैगंबर असे सर्व धर्म समभाव असा हा महाविकास आघाडीचा पॅनल आहे. तरी सर्व निमखेडी ग्रामस्थांनी संदीप अशोक पाटील व विनोद शाह, जसे संदीप बैसाने, असे आमचे जंगलू महाराज, देवदास ठाकरे, आसरत ठाकरे, मधुकर ठाकरे असे आमचे सर्व ग्रामस्थ, बाबलाल शाह, निसार शाह, बाबलाल नवल पाटील, शकील शाह, निसार शाह असं आमचे आपण लहान थोर मंडळी आहे आणि सर्व आम्ही सामान्य कार्यकर्ते आहेत.